बाळासाहेब ठाकरेचं नाव घेऊन बाळासाहेब ठाकरेची आयडेंटिटीचा वापर करून, ओळखीचा वापर आणि बाळासाहेबांच्या किमयाचा वापर करून राज्यभर ते फिरले आणि लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी बाळासाहेबांचा फोटो वापरला। आता जर ते शिंदे हे नाव लिहून त्या शिवसेनेची ओळख शिंदे गट असं जर करत असतील तर शिंदे गटाला आणि शिवसेना शिंदे यांना विधानसभेमध्ये यांची ताकद काय आहे, यांची किमया काय आहे, यांची पॉप्युलॅरिटी काय आहे आणि या नावाला वलय किती आहे हे विधानसभेमध्ये दिसेल, जनता यांना दाखवून देईल। शरद पवार गटाला तर कार्यालयच मिळालेलं नाही या लोकसभेत, अजित पवार गटाला कदाचित जेवढं दुखवता येईल तेवढ्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम भाजपकडून सुरू आहे। ती जखम एवढी मोठी झाली पाहिजे, मीठ चोळून चोळून ते कधी न भरून निघणारी जखम तयार झाली की आपोआप तो माणूस दूर करता येतो, अशी काही त्यामागची स्ट्रॅटेजी असावी। 125 जागांवर महाविकास आघाडीची सहमती झाली असं बाळासाहेब थोरात म्हणाले, बैठका झाल्या, उर्वरित जागांची गणेशोत्सवानंतर होणार कशी परिस्थिती? नाही, काही जागा निश्चितपणे चर्चेमध्ये अडचणीच्या नाहीत, त्यामुळे अनेक जागावर एकमत आहे आणि आम्ही ज्या जागा मागितल्या त्यांनी त्या मागितल्या नाहीत, त्यांनी ज्या मागितल्या त्या शिवसेनेने मागितल्या नाही, शिवसेनेने जे मागितले ते आम्ही मागितले नाही। अशा 125 जागावर कुठेही अडचण नाही। पुढची बैठक या महिन्याच्या मध्ये होते आहे गणपती विसर्जनानंतर आणि त्यावेळेस बऱ्यापैकी जागा वाटपांचा प्रश्न निघालेला दिसेल। भाऊ, तुमचा घटक पक्ष असलेला शिवसेना राज्यामध्ये मुस्लिम बहुल भागामध्ये मुस्लिम उमेदवार देणार आहे, अंबादास दानवेंनी तसं सांगितलं देखील आहे। हिंदुत्ववादी शिवसेनेकडून मुस्लिम उमेदवार कशा प्रकारे बघतात? का शाबीर शेख नव्हते शिवसेनेकडून? आता भाजपमध्ये हिंदुत्ववादी आहे तर त्यांच्याकडे त्यांचे प्रवक्ते मुसलमान नाही आहेत, हा कसला वाद आहे? हिंदुत्व हा एक विचार आहे, त्याला धर्माशी जोडता कामा नये। हिंदुत्व हा एक आणि पक्षाचा एजेंडा कुठल्या जातीवर आणि धर्मावर आधारित होऊ शकत नाही। या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये हिंदू, मुस्लिम, दलित असा भेदभाव करता येणार नाही। तुम्हाला मत मागताना तुम्ही जर या एजेंड्यावर जाणार तर तुम्हाला निवडणूक लढण्याचा अधिकार सुद्धा तुम्ही गमावून बसणार आहात। त्यामुळे शिवसेनेने जर मुस्लिम उमेदवार देण्याची तयारी असेल तर मला काही त्यात वावगं वाटत नाही। ते लोकशाहीला म्हणतात, ते संविधानाला म्हणतात, असं त्याचा अर्थ होतो। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये 1.5 तास चर्चा झाली आणि बहुतेक की जागा वाटपाच्या बाबतीत जे मतभेद आहेत त्याच्या बाबतीत कोणाची 3 तास म्हणजे मुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, पण फडणवीस गैरहजर होते। त्यांचे बॅनर फाडले जात आहेत, त्यांच्या बॅनरवर काळा पडदा टाकला जातो आहे, तेही खुद्द बारामतीमध्ये काल त्यांची संयुक्त प्रेस झाली, त्यामध्ये अजित पवारांनी एकदाही मुख्यमंत्र्याकडे बघितलं नाही। सगळ्यांचे चेहरे पूर्णतः पडलेले होते, त्या चेहऱ्यावर तेज नव्हता। सत्तेच्या खुर्चीवर बसणाऱ्यांना चेहऱ्यावर तेज दिसतो, चेहरे पडलेले आहेत। परतीचा प्रवास सुरू झाला आहे, या प्रवासामध्ये अधिकाधिक काय मिळवता येईल यासाठी हा सगळा वाद सुरू आहे। श्रेयवाद कोणी कितीही काही म्हणत, पण श्रेयवादाची लढाई आणि सत्तेच्या लढाईमध्ये कमकुवत दुवा जो असतो त्याला बाजूला सरण्याचा प्रयत्न आता सुरू झाला आहे। कदाचित त्यामध्ये पहिला नंबर हा अजित पवारांचा असेल आणि दुसरा नंबर त्यानंतर एकनाथ शिंदेचाही असेल। या समन्वय बैठकीमध्ये
फडणवीस गैरहजर होते, इथल्या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा होत असताना आता फडणवीसांच्या वर महाराष्ट्रात दिल्लीतून अनेक नेते पाठवले गेलेले आहेत. त्यांच्यावर वाच ठेवायला आहे की त्यांचा सहभाग कमी करायला आहे, त्यांना त्यांचा अधिकार कमी करायला आहे. यावरून हे दिसतं की त्यांचे पंख छाटण्याचं काम पद्धतशीरपणे हायकमांड करते आहे. आणि दिल्लीच्या दोनही मोदी शहा जोडींना जर माणूस उपयुक्त नसेल तर त्याला बाजूला सारायची त्यांची नेहमीची पद्धत आहे. कदाचित त्या पद्धतीचा हा एक भाग असू शकतो. नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर विश्वास ठेवून गोपालदास अग्रवाल उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. कसं शक्ती प्रदर्शन असणार आहे पूर्व विदर्भामध्ये, किती महत्त्वाची ती जागा आहे तुमच्यासाठी? नाही, आमची ती परंपरागत जागा आहे आणि एक मोठा नेता म्हणून गोंदिया जिल्ह्यामध्ये गोपालदास अग्रवालचं नाव आहे. ते विधानसभेमध्ये 2दा आणि विधान परिषदेमध्ये 3दा प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे. त्या आमच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थावर काँग्रेसचा कब्जा होता. ते गेल्यानंतर थोडी काँग्रेस तिकडे कमजोर वाटायला लागली किंवा संघटन जरा मजबूत करण्यासाठी त्यांची आवश्यकता आहे. हा विचार करून प्रदेशाध्यक्षांनी आणि हायकमांडनी हा निर्णय घेतलेला आहे. आणि मला वाटतं की गोपालजी अग्रवाल यांच्या पक्षप्रवेशामुळे गोंदिया जिल्ह्यामध्ये काँग्रेस नव्यानं उभारी घेईल आणि मजबूत होईल. त्यामुळे उद्याचा कार्यक्रम, उद्याचा त्यांचा प्रवेश हा काँग्रेसला बळकटी देणारा ठरेल. तुम्ही असणार आहे का पूर्व विदर्भाचं नेतृत्व? मी उद्या जाणार आहे, काही कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार आहे आणि माझं ठरलं. प्रशांत पडोळे जे भंडाऱ्याचे खासदार आहेत त्यांनी पूरस्थितीची पाहणी करत असताना गाडीच्या बोनेटवर बसून पाण्याचे फवारे उडवत रील बनवलेली आहे. नाही, मी पाहिली नाही. मी पाहिली की त्यावर प्रतिक्रिया दिली. एखाद्या लोकप्रतिनिधीनं असं वागलं नाही, प्रतिनिधीने वागले कसे मी पाहिलंच नाही. त्यामुळे फवारे कशाने उडवतात म्हणजे बाजूला फवारे घेऊन लोक उभे होते काय? त्यामुळे गाडीवर बसून पाहणी करत असताना कदाचित चिखल असेल, बाजूला पाणी असतो, तो पाणी अंगावर आला असेल. त्याला दुसऱ्या अँगलनं घेणं, जसं राहुलजींच्या वक्तव्याचं त्यांनी वेगळा अर्थ काढून लोकांमध्ये बदनामी करण्याचं काम केलंय, ही भाजपची नेहमीची पद्धत आहे. पंतप्रधानांच्या घरी गणपती दर्शन घेऊन गेल्या, त्यावर आता टीका सुरू झालेली आहे. निवृत्तीनंतरची ही सोय का, अशी टीका करण्यात येत आहे. देशामध्ये नवीन पद्धत, नवीन अजेंडा किंवा नवीन पायंडा हा भाजपकडून सातत्यानं आपल्याला बघतोय नवीन पायंडा पडताना. जो ज्यांना मदत, जो वांछिल ते लावो. यांना काय हवं ते त्यांना, त्यांना काय हवं ते त्यांना. पण हा गणपती एक याचा वेगळा महत्त्व आहे गणपती बाप्पांचा. त्याला वेगळ्या अर्थानं मी काही बोलणार नाही. भाऊ, तुमच्या मतदारसंघामध्ये आदिवासींचा तुम्ही एक मोठा मेळावा घेतला, कुंभी समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे लवकरच. त्यांचं समर्थन तुम्हाला मिळालं, तर काय माहिती आहे, काय स्टेटस आहे? असं हे मी त्यावर, हा पक्ष सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा पक्ष आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या तुकोबाच्याही विचारात हे कधी जातीय वाद किंवा जातीय मला वाटतं की आधारावर हा पक्ष उभा राहिलेला नाही. आम्हाला सर्व जाती धर्माची पक्ष समर्थन काँग्रेस पक्षाला नेहमी राहिलेलं आहे. आणि त्यामुळे आम्ही मेळावे घेत नाही तर लोक मेळावे घेतात, त्या ठिकाणी आम्ही जातो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.